मला पण सरकारमध्ये जावंसं वाटतंय, पण करायचं काय? कारण सरकार विरोधकांना निधी देत नाही, त्यामुळं विकास खुंटतोय, अशी भावना व्यक्त केली आहे आमदार अभिजित आबा पाटील यांनी. इच्छुक उमेदवाराशी संवाद साधताना ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वारं घोंगावत आहे. त्यासाठी अनेक नेते आपल्या बैठका लावत आहेत. त्याचबरोबर अनेक इच्छुकांशी संवाद देखील साधत आहेत. मात्र अभिजित आबा पाटील हिने गावभेट दौऱ्यावर एकला चलोरेचा नारा देत सध्या गावभेट दौरे आणि इच्छुकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पंढरपूर तालुक्यातील 40 गावे ही माढा तालुक्याला जोडली आहेत आणि या 40 गावांनी आमदार अभिजित आबा पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मोठं मताधिक्य दिले. त्यामुळे या भागातील अनेक इच्छुक उमेदवारांचा लोंढा आमदार अभिजित पाटील यांच्याकडे वाढलेला दिसतोय. त्यावेळी अनेक लोकांतून, अनेक शेतकऱ्यातून या देखील चर्चा झाल्या की आबा करायचं काय, तुमच्या मनात काय आहे? तेव्हा आबा म्हणाले, माझ्या मनात आहे, पण त्याचं करायचं काय? मलाही वाटतं निधीसाठी सरकारमध्ये जावं, पण अडचणी खूप मोठ्या आहेत. त्यासाठी आपल्याला लढायचं आहे. हे लढाईची भूमिका समोर ठेवून आमदार अभिजित पाटील यांनी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अनेक इच्छुकांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी बघितल्या. त्याचं कारण देखील तेवढं महत्त्वाचं आहे, कारण आमदार अभिजित पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सलोख्याचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याच्या माध्यमातून त्यांना बऱ्यापैकी मदत देखील केलेली आहे. त्यामुळे याच आर्थिक जोरावर सध्या विठ्ठल कारखाना चालतोय. खरं पाहिलं तर मागील अनेक निवडणुका झाल्या, अनेक कार्यक्रम झाले, त्यावेळी देखील याच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, जनतेच्या विकास कामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न अभिजित आबा पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. या विकास कामासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न देखील केल्याचं दिसून येतंय आणि सध्या माढा तालुक्यात अनेक विकास कामे सुरू आहेत. यासाठी देखील, या विकास कामाच्या निधीसाठी मुख्यमंत्र्याकडे त्यांनी अनेक वेळा साकडं देखील घातलंय. त्यामुळं सध्या त्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे की मला सरकारमध्ये जावंसं वाटतंय, पण करायचं काय? खरं पाहिलं तर पंढरपूर तालुक्यातून विठ्ठल परिवार देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. मात्र झालेली नगरपालिकेची निवडणुकीत पाहिलं असता हाच विठ्ठल परिवार देखील ऐनवेळी एक होता विखुरला गेला. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत हा विठ्ठल परिवार एक होणार का, अशी देखील चर्चा सुरू आहे.